जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू. TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत. ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची. ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. अजित पवारांविरोधातले बैलगाडी भर पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल. तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न, राज ठाकरेंचं विधान. 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, तुमको वोट देंगे नहीं, ही मुंबईकरांची भूमिका. आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर पलटवार. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम, राज ठाकरेंचा निशाणा. ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? देवाभाऊंच्या नेतृत्वात मराठी माणसाला सन्मानाचं मालकी हक्काचं घर मिळतंय, चित्रा वाघ यांचा पलटवार. मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, सचिन खरातांची निवडणुकीतनं माघार. कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचं खरातांकडनं जाहीर. स्थानिक पातळीवरील समस्या मांडण्याचा प्रयत्न, मी सर्व पुरावे दाखवलेले आहेत. महेश लांडगेंवरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर. तरी पोह्यांसह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत. भरत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा देखील होणार. गणेश नाईकांच्या हस्ते नवी मुंबईत भाजपकडनं जाहीरनामा प्रकाशित. जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर लगेचच अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश.